जम्मू आणि काश्मीर विधानसभेमध्ये कलम 370 याच्या प्रस्तावावरती गेल्या 3-4 दिवसांपासून गदारोळ सुरू होता. मात्र हा मुद्दा आता जम्मू आणि काश्मीरच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचलाय. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष दर्जाच्या पुनर्स्थापनेच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवरती निशाणा साधलेला आहे. कलम 370 द्वारे काँग्रेसने 75 वर्ष जम्मू आणि काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळं ठेवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय आणि काँग्रेसने केलेली चूक ही आमच्या सरकारनं सुधारली असा दावा पण केलेला आहे. पण आता जम्मू काश्मीरमध्ये परत एकदा सरकार स्थापन होताच काँग्रेसने षडयंत्र रचण्यास सुरुवात केलेली आहे असा आरोप त्यांनी प्रचार सभेमध्ये केलाय. जगातील कोणतीही शक्ती कलम 370 परत लागू करू शकत नाही असं सुद्धा पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सांगली आणि कराड येथील सभेतही 370च्या विषयावरून काँग्रेसला कोंडीत पकडलं आणि त्यांच्यानुसार काही झालं तरी सुद्धा काश्मीरमध्ये परत एकदा कलम 370 लागू केलं जाऊ शकत नाही. आता हा झाला प्रचार सभेतला विषय. याच्या दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये कलम 370 बहाल करण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ झालेला आहे. या गदारोळामध्ये पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा बहाल करण्यासाठी केंद्रानं निवडून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करावी अशी मागणी करणारा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव चर्चेविना मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे परिस्थिती तिथं इतकी खराब झालेली होती की हाणामारीपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. पोस्टर सुद्धा फाडण्यात आलेले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज आपण सविस्तर माहिती घेऊयात. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेमध्ये कोणता ठराव संमत झालेला आहे, त्याच्यातून काय साध्य होणार आणि या ठरावावरती अंतिम निर्णय कोण घेऊ शकतं. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देणार म्हणजे स्पेशल स्टेटस देणारं विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35A हे रद्द करण्यात आलं. हे कलम रद्द करण्याबाबत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीचे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात आणि तेव्हापासून जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा अस्तित्वात नव्हती. त्याच्यानंतर तब्बल 5 वर्षानंतर तिथं विधानसभेचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तिथल्या विधानसभेमध्ये मोठा गोंधळ झाला. जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये निवडणूक झाली. त्याचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर झाला. त्यात ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सनं सर्वाधिक 42 जागा जिंकल्या, तर भाजपनं 29 जागांवरती विजय मिळवला. काँग्रेसने 6 जागांवर तर पीडीपीनं 3 जागा जिंकल्या. आता तिथं नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आहे. आता इथलं अधिवेशन सुरू झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते अब्दुल राथर यांनी सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते सर्व कामकाज जेव्हा सुरू झालं, तर कामकाज सुरू झाल्यानंतर पुलवामाचे आमदार पारा यांनी आपला ठराव मांडला. ठरावामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन हे सभागृह जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेण्याच्या निर्णयाचा विरोध करतं असं त्यांनी त्या ठरावामध्ये म्हटलं. जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्राने रद्द केलेला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हा परत एकदा जम्मू काश्मीरला देण्यासंदर्भातला प्रस्ताव मांडला. ही विधानसभा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची ओळख, जम्मू आणि काश्मीरची संस्कृती, त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या विशेष दर्जाच्या आणि घटनात्मक हमींच्या जे काही महत्त्व आहे त्याची पुष्टी करते आणि त्यांना केंद्र सरकारने जे एकतर्फी काढून टाकलेलं आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करते असं त्यांनी त्यांच्या मांडलेल्या ठरावामध्ये म्हटलं होतं. इतकंच नाही तर या ठरावात हेही म्हटलेलं आहे की ही विधानसभा पुनर्स्थापनेच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय एकता आणि जम्मू काश्मीरच्या लोकांच्या न्याय्य आकांक्षा लक्षात ठेवण्यावरती भर देते. आता या सर्व गोष्टींवरती विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्यासह भाजपचे सदस्य जे आहेत त्यांनी सरळ सरळ हा प्रस्ताव सूचीबद्ध कामाचा भाग नसल्याचं सांगत विरोध केला आणि आम्ही हा प्रस्ताव नाकारतो हे स्पष्ट केलं. 4 नोव्हेंबरला देखील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आमदार वाहिद पारा यांनी जम्मू काश्मीर विधानसभा जी आहे या जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये या राज्याला विशेष दर्जा देण्यासंदर्भात ठराव मांडलेला होता. कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात त्यांनी ठराव मांडलेला होता आणि त्यांनी याच्यामध्ये हेही म्हटलेलं होतं की आम्हाला विशेष दर्जा हा लगेच मिळायला पाहिजे. त्याच्यावरती गोंधळ झाला, हाणामारीपर्यंत विषय गेला आणि पोस्टर सुद्धा फाडण्यात आलेले होते. आता भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र रैना म्हणाले, आर्टिकल 370 आता जम्मू काश्मीरमध्ये इतिहास बनलेला आहे. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानचं मनोबल वाढवतंय आणि आर्टिकल 370 हे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरवाद आणि
पाकिस्तानी मानसिकतेला जन्म देणारं आहे. अशा स्थितीमध्ये विधानसभेमध्ये 370चा प्रस्ताव असंविधानिक पद्धतीनं आणणं आणि तो चोराप्रमाणे घाईघाईनं गुपचूपपणे मांडणं याच्यातून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू काश्मीरमधली परिस्थिती पुन्हा बिघडवायची आहे असं दिसून येतंय असं म्हटलंय. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने भारत मातेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि आम्ही हा प्रस्ताव नाकारतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय, जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष दर्जा, खास दर्जा किंवा स्पेशल स्टेटस याच्यावरून वातावरण पेटलेलं आहे. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. राज्याची विभागणी 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं आणि 11 सप्टेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं केंद्र सरकारचा निर्णय जो आहे तो कायम ठेवला होता. म्हणजे आता विषय राहिलेला नाहीये. आता थोडंसं कलम 370 विषयी सांगतो. कलम 370 रद्द करण्याची जनसंघाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी होती. 1977 पासून आधी जनसंघ आणि नंतर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन देण्यात आलं होतं. अपवाद फक्त 2014च्या निवडणुकीचा होता. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये सुद्धा ही मागणी पुढे आली होती, पण तत्कालीन गृहसचिव NN व्होरा यांनी दिलेल्या अहवालामध्ये हे रद्द करू नये अशी शिफारस केली होती. म्हणून वाजपेयी सरकारनं हे पाऊल उचललं नव्हतं. गेल्या 7 दशकांमध्ये अनेक सरकारांनी हे कलम 370 किंवा त्याद्वारे जे काही विशेष दर्जाचं स्टेटस मिळालेलं आहे, हे प्रत्येक मुद्द्यावरती त्यांनी निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे कलम रद्द केल्यानं काडीचाही फरक पडलेला नाही असं वारंवार स्पष्ट झालेलं आहे. जमीन खरेदी आणि नोकरीच्या संदर्भातील 35 कलम रद्द केल्याची नागरिकांमध्ये वेगळी भावना आहे आणि तो वेगळा विषय. काश्मीरमध्ये निर्माण झालेली जी फुटीरतावादाची मुळं आहेत ती कलम 370 मध्ये आहेत असं कायम बोललं जातं आणि जे राजकीय विश्लेषक आहेत ते कायमच या कलम 370 ला दोष देताना सुद्धा दिसून येतात. 24 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी सैन्यानं काश्मीरवरती आक्रमण केलं. तेव्हा महाराजा हरिसिंह यांनी भारत सरकारकडे मदत मागितली. पाकिस्तानने आझाद काश्मीर सेना या नावाने हा हल्ला केलेला होता. 26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजांनी काश्मीरचं भारतामध्ये विलिनीकरण करण्याच्या करारावरती सही केली. या करारावर त्यांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे 3 विषय केंद्राच्या स्वाधीन केले. या विलिनीकरण कराराचा मजकूर भारतातील इतर संस्थानिकांनी सह्या केलेल्या करारासारखाच होता. भारत सरकारच्या अत्यंत आग्रहाखातर हे मान्य करण्यात आलं की विलिनीकरणावरती अंतिम शिक्कामोर्तब जम्मू आणि काश्मीरची संविधान सभा लावेल. म्हणजे हे त्यावेळेसच स्पष्ट करण्यात आलेलं होतं की त्यांची एक वेगळी संविधान सभा असेल. मधल्या काळामध्ये या विलिनीकरणाच्या करारावरती सह्या झाल्यापासून राज्य संविधान सभेचे त्यावरती शिक्कामोर्तब होईपर्यंत भारतीय संविधानात काही तात्पुरत्या तरतुदी करणं भाग होतं आणि त्यानुसार 370 कलम जे आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये घालण्यात आलेलं होतं. आता ह्या कलम 370चा एकूणच जर का आपण आशय बघितला तर आपल्याला लक्षात येईल जम्मू काश्मीरबाबत संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण याच्या जोडीला केंद्रीय संसद जी आहे आपली ते समवर्ती यादीतील विषय जे आहे या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे. पण त्याच्यासाठी काश्मीरमधल्या राज्य विधानसभेची किंवा तिथल्या राज्य सरकारची संमती असणं आवश्यक आहे आणि याच तरतुदीमुळे या राज्याला इतर राज्यांपेक्षा विशेष दर्जा मिळतो. भारतामधल्या सर्व राज्यांबाबत समवर्ती सूचीमधले जे विषय आहेत या संदर्भात कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे का, तर निश्चितपणे अधिकार आहे. फक्त जम्मू काश्मीरसाठीच आपल्या इथं अशी तरतूद आहे की जर का केंद्राने तसा काही कायदा केला तर तिथल्या राज्य सरकारची त्याला संमती मिळणं हे आवश्यक आहे. आता तुम्ही भरपूर जर का कायदे बघितले तर त्या कायद्यांमध्ये असं लिहिलेलं असायचं की हा कायदा लागू होईल, संपूर्ण भारतामध्ये लागू होईल आणि पुढे लिहिलेलं असायचं जम्मू आणि काश्मीर सोडून. असंच हे आपल्याला दिसून येते. काश्मीर राज्याला स्वतःचे वेगळे नियम लागू झाले याचं कारणच मुळामध्ये कलम 370 होतं. जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान ही एक वेगळी समस्या होती असं सांगितलं जाते, कारण की या संविधानातील काही तरतुदींनी अनेक समस्या निर्माण केलेल्या होत्या आणि संपत्ती, मालमत्ता, नागरिकत्वाचे अधिकार, स्थायिक होण्याचे हक्क या संदर्भात अनेक तिथे समस्या निर्माण झालेल्या होत्या. भारताचे नागरिक हे आपोआप जन्माने भारताचे नागरिक होतात, पण जम्मू काश्मीरचे होत नाहीत, हाही एक त्या ठिकाणचा मुद्दा होता. आता खूप साऱ्या अडचणी या निमित्ताने समोर आलेल्या होत्या, जसं की जम्मू काश्मीरच्या नागरिकांना दुहेरी हक्क मिळतात. एक भारताचा नागरिक म्हणून, दुसरा
जम्मू काश्मीरचा नागरिक म्हणून किंवा जम्मू काश्मीरचा निवासी म्हणून हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता आपण ज्यावेळेस ही सर्व चर्चा करतोय, ही चर्चा करत असताना या चर्चेमध्ये अ, सुरुवातीला जे काही त्यांनी प्रस्ताव आणलेले होते, त्या प्रस्तावामध्ये त्यांनी चर्चा करण्याविषयी बोललेलं आहे. म्हणजे त्यांची किमान तयारी तरी आहे, की विशेष दर्जा किंवा राज्याचा दर्जा या संदर्भात केंद्रासोबत चर्चा करण्याची. अगोदर तशी काही भूमिका घेतली जात नव्हती. जम्मू काश्मीरच्या रहिवासी महिलेनं जर का त्या राज्याचा रहिवासी नसलेल्या एखाद्या नागरिकाशी लग्न केलं, तर तिला तिच्या सर्व मालमत्तांना मुकावं लागायचं, अशी सुद्धा अगोदर तिथे पद्धत होती. त्यांचा स्वतःचा राज्यध्वज होता, राज्यचिन्ह होतं, जे कलम 370 रद्द झाल्यानंतर सर्व काही बंद झालेलं आहे. पण एक मात्र गोष्ट सातत्याने बोलली गेली, ती म्हणजे कलम 370 मुळं काश्मीरमध्ये फुटीरतावाद वाढला. भारतासोबतचा त्यांचा कनेक्ट जो आहे तो कमी झाला. एकूणच ऐतिहासिक, संविधानिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि भावनात्मक पातळीवरती याचे परिणाम झाल्याचे दिसून येतात. आता कलम 370 रद्द करण्याची आवश्यकता का होती? तर ही सर्व कारणं आहेत. एकतर त्यांच्यासाठी वेगळा दर्जा, नागरिकांसाठीचं वेगळं अजून म्हणणं, परत वेगवेगळे कायदेसुद्धा त्या निमित्ताने निर्माण झाले होते. म्हणजे विषमता जी आहे एकूण भारत आणि जम्मू काश्मीर याच्यातली वाढत चाललेली होती. जम्मू काश्मीर हा वेगळा भाग आणि भारत हा वेगळा भाग असं सातत्याने समोर येत होतं. आणि मग त्याच्या जोडीला असं होत होतं, की दहशतवाद, फुटीरतावाद या सगळ्या गोष्टींमुळे त्या तिथल्या फुटीरतावादाला अजून जास्त खतपाणी घातलं जात होतं. आता कलम 370 रद्द झालेला आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. नंतर इथे आता परत एकदा विधानसभा त्यांनी स्थापन केलेली आहे. निवडणुका झालेल्या आहेत. विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये भारत आणि जम्मू काश्मीर याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जे आहे हे संबंध सुधारतील अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पावलं सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. आता ठराव मंजूर केलेला आहे परत एकदा विशेष दर्जा देण्यासंदर्भातला. त्याचं पुढं काय होऊ शकतं? तर बघा जम्मू काश्मीरमधल्या विधानसभेने हा ठराव संमत केलेला आहे. कोणता ठराव संमत करावा, कोणता करू नये हा त्या विधानसभेचा प्रश्न आहे. कारण की जनतेने निवडून दिलेली ती विधानसभा आहे. पण त्याच्यावरती पुढे निर्णय घ्यायचा किंवा नाही हे पूर्णपणे संसदेच्या हातामध्ये आहे. त्यांनी जर का त्यांना राज्याचा दर्जा हवा आहे असं जर का म्हटलं, तर कोणतंही राज्य निर्माण करणं किंवा एखाद्या राज्याचे तुकडे करणं, केंद्रशासित प्रदेश निर्माण करणं, केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देणं, हे पूर्णपणे संसदेच्या हातामध्ये असतं आणि पर्यायाने ते केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तोपर्यंत ते काही परत एकदा तिथं 370 पद्धतीचं कलम लागू होऊ देणार नाहीत. एक वेळ राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातला विचार होऊ शकतो. पण कलम 370च्या पद्धतीनं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि इतरांपेक्षा वेगळं काहीतरी असं काही मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.